नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणावं लागेल की आपण महा-डी-बी-टीच्या योजनेचा काय करत आहोत आतापर्यंत फायदा घेत आलेलो आहोत आणि घेणार पण आहोत. महा-डी-बी-टी पोर्टलवर आता नवीन बदल झाले होते. पाठीमागं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा आधार नंबर लागत होता, त्यानंतर आधारचा ऑप्शन निघून परत काय केलेलं आहे फार्मर आय डीचं ऑप्शन आलं होतं. पण फार्मर आय डीचं ऑप्शन आलं होतं तर काही शेतकऱ्यांना महा-डी-बी-टीच्या ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर काय होत्या त्या समस्या निर्माण झाल्या होत्या. तर समस्या कोणत्या निर्माण झाल्या होत्या की फार्मर आय डी काढता वेळेस काहींचे ऑटोमॅटिकली फार्मर आय डी जनरेट झाले होते. जवळपास 70% लोकांचे ऑटोमॅटिकली फार्मर आय डी जनरेट झाले होते. पण त्यांच्या फार्मर आय डीला मोबाईल लिंक कोणता होता हेच माहिती नव्हतं. त्यामुळं खूप त्यांना समस्या निर्माण होत होत्या की फार्मर आय डी टाकल्यानंतर ओ-टी-पी जात होता आणि ओ-टी-पी तर त्यांच्या ह्या चालू मोबाईल नंबरवर येत नव्हता. मग जात होता त्या टायमाला कोणाचा मोबाईल नंबर दिला होता अशा समस्या जाणवत होत्या. मग त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या की त्या योजनेचा आपल्याला लाभच घेता येत नव्हता आणि त्या योजना तर सगळ्या महा-डी-बी-टीच्या योजना तर सगळ्या शेतकऱ्यासाठीच होत्या आणि त्या योजनेचा लाभ न घेण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या आणि त्यामुळं मग काय केलेलं आहे की त्या महा-डी-बी-टी पोर्टलवर खूप मोठ्या प्रमाणावर आता बदल झाला आहे. तर बदल काय झाला आहे की परत फार्मर आय डी आणि परत आधारचं सुद्धा काय केलेलं आहे ऑप्शन आलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे पहिल्यांदा फार्मर आय डीवर आपला ओ-टी-पी जे जात होता तो त्याचा म्हणजे आपल्या मोबाईलवर येत नव्हता. पण आता काय आहे त्याच्यामध्ये बदल करून शासनाच्या भरपूर लक्षात आलेलं आहे की बरेच शेतकरी ह्याच्यापासून काय झालेले आहेत ह्या योजनेपासून वंचित राहायला लागलेले आहेत. ज्यांचा मोबाईल नंबर हे फार्मर आय डीला ऑटोमॅटिकली जनरेट झाल्यामुळं काही मिळेल नाही कोणता नंबर आहे कोणत्या नंबरवर ओ-टी-पी जात आहे आणि ते ओ-टी-पी त्यांच्या मोबाईलवर येत नसल्याने मग त्या योजनेपासून ते वंचित राहत होते. आणि आता बरेच गावं पोखरामध्ये सुद्धा लागलेले आहेत. मग त्या पोखराचा वगैरे महा-डी-बी-टी सारखंच आहे. त्याच्या योजनेसाठी फार्मर आय डी लागतोच आणि मग फार्मर आय डीला प्लस ओ-टी-पी येत नसत. काहींना खूप अडचणी जाणवतात त्यासाठी आता शासनाने शासनाच्या हे लक्षात आल्यानंतर परत आधारचं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि मग तुम्ही काय करू शकतात महा-डी-बी-टी पोर्टलला भेट देऊन आधारच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता तुमचं अकाउंट लॉग इन करू शकतात. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे ओ-टी-पी घ्यायचा आहे आणि ओ-टी-पी घेऊन मग तुमचं लॉग इन करायचं आहे. मग कुणाला काही आता सोडत झालेली आहे, मग कुणाला ट्रॅक्टर लागलेला आहे, कुणाला सौरचलित फवारा आहे, पॉवर टिलर आहे, अशा विविध योजनेचा लाभ घ्यायसाठी काही ताडपत्रीच्या योजना आहेत. विविध शासकीय महा-डी-बी-टी पोर्टलवर शेतकरी योजना भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग काय करू शकता ज्यांना काही फार्मर आय डीची अडचण होती, ज्यांना ओ-टी-पी येत नव्हता त्यांनी काय करायचं आहे आता आधारने आपलं काय करायचं आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आधारच्या साहाय्याने योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण मध्यंतरी फार्मर आय डीच फक्त काय करत होते ते घेत होते आणि फार्मर आय डी टाकल्यानंतर ओ-टी-पी येत नव्हता. त्यामुळं आता तुमचा आधार नंबर टाकून ज्या शेतकऱ्याच्या नावे शेती आहे अशा शेतकऱ्यांना जर महा-डी-बी-टी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करू शकता महा-डी-बी-टी पोर्टलला भेट देऊन आपला स्वतःचा आधार नंबर टाकून आपले जे काम आहे ते जे योजना आहेत त्या काय करायच्या आहे हस्तगत करायच्या आहेत, अवगत करायच्या आहेत. आता 1-2-3 दिवसापूर्वी काय झालेलं आहे महा-डी-बी-टीची सोडत लागलेली आहे. काहींना पॉवर टिलर, ट्रॅक्टर वगैरे अशा योजना भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला लागल्या आहेत. पण कागदपत्र अपलोड करण्यासाठी फार्मर आय डीच्या टाकल्यानंतर जो ओ-टी-पी जात होता तो स्वतःच्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर येत नसून दुसऱ्याच्या जात होता. पण आता काय झालेलं आहे आधारने लॉग इन करायचं असल्यामुळं ज्या शेतकऱ्याचा आधारला त्यांचा मोबाईल लिंक आहे त्यांना काय होणार आहे ओ-टी-पी जाणार आहे आणि आपला अकाउंट काय होणार आहे ओपन होऊन मग आपल्या त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही एक महत्त्वाची बाब म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी. अत्यंत आनंदाचीच बातमी म्हणलं तरी काही अडचण नाही. कारण ज्या सेवामधून ते काय राहत होते शेतकरी वंचित राहत होते तर आता सेवामधून वंचित राहणार नाही तर त्या सेवेचा ते काय होणार आहे त्यांना लाभ घेता येणार आहे. ही एक काय झालेलं आहे महा-डी-बी-टी पोर्टलवर काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे बदल केलेला आहे आणि सोपी आणि सुटसुटीत पद्धत काय झालेली आहे निर्माण त्यांनी केलेली आहे, बदल केलेला आहे त्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर सहज प्रकारे आपण काय करू शकतो, शेतकरी जे आहेत त्याचा ते योजनेचा लाभ घेऊ शकतो.
शकतो. ही एक चांगली बाब आहे. तुम्ही ज्यांना काही ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही त्या योजनेचं काय करू शकतात, महा DBT पोर्टलवर शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद.